वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी अकोल्यात उत्साहात मतदान पार पडले। मात्र मतदानादरम्यान कथित गोंधळ आणि मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याच्या चर्चामुळे पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी राज्यभर गुरुवारी बॅलेट पेपरद्वारे मतदान पार पडले। पक्षाच्या इतिहासात प्रथमच संघटनात्मक पदांसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती। प्रदेशाध्यक्ष पदासाठी डॉक्टर अनिल जाधव, राजेंद्र पातोडे आणि प्राध्यापक सोमनाथ साळुंखे हे उमेदवार रिंगणात होते, तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी सुजात आंबेडकर यांच्यासह एकूण 25 उमेदवारांनी निवडणूक लढविली। राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या अकोला जिल्ह्यासाठी अशोक वाटिका येथे मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळपासूनच मतदानासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। दुपारच्या सुमारास मुसळधार पावसामुळे काही काळ मतदानाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला। त्यानंतर पुन्हा मतदानाला वेग आला। दरम्यान मतदान प्रक्रियेदरम्यान प्रदेशाध्यक्ष पदाच्या एका उमेदवाराच्या कथित प्रतिनिधी मतदान केंद्रात हस्तक्षेप केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली। काही उपस्थितांनी या प्रकारचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही सांगितले जात आहे। यानंतर दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती उपस्थितांकडून समोर आली। या प्रकारामुळे काही काळ मतदान केंद्रांवरील वातावरण तणावपूर्ण झाल्याची चर्चा होती। पक्षातील अंतर्गत लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने बॅलेट मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आल्याचे पक्षाकडून सांगितले जात असताना अकोल्यातील मतदान केंद्रावर घडल्याची चर्चा असलेल्या या घटनांमुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। काही कार्यकर्त्यांनी पुनर्मतदानाची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही। दरम्यान या प्रकरणावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर किंवा पक्ष नेतृत्वाकडून काय भूमिका घेतली जाते, कथित प्रकरणाची चौकशी केली जाते का आणि या संदर्भात पुढील निर्णय काय होतो याकडे राज्यभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे।